नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे टाकवली गावी, मंडणगड टाकवलीमध्ये स्वयंभू पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे ते बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो. बघू शकता मागे पायऱ्या आहेत. तर मित्रांनो, हा बघा, हा पूर्ण रस्ता, पूर्णपणे पायऱ्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही सीन बघू शकता. खूप छान वाटते. आणि मित्रांनो, गेल्या वर्षी ह्या मंदिराचं नवीन बांधकाम केलेलं आहे, तर त्याचं उद्घाटन होतं. तर मित्रांनो, 3 ते 4 दिवस कार्यक्रम होतात आणि दर महाशिवरात्रीला मित्रांनो इथे कार्यक्रम असतो. मंडणगड तालुक्यातील खूप लोक दर्शनासाठी येत असतात. तर बघू शकता, हा मंदिर आहे मित्रांनो, एका डोंगरावर आहे. आणि हा बघा केवढा मोठा झाड, खूप जुनं झाड आहे मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, आता आपण मंदिरात पोचणार आहोत. खूप छान असा निसर्ग आजूबाजूला आहे. तर हा बघा मित्रांनो, हा एक तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे. तर मंदिर बंद आहे, तरी तुम्हाला मी आतमधला नजारा दाखवतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा बघा, हा भैरवनाथ मंदिरच्या आतमधला नजारा आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकताय. खूप छान प्रकारे जुन्या पारंपरिक मंदिर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पाऊस जोरात चालू आहे. तुम्ही बघू शकताय, पाऊस जोरात चालू असल्यामुळे माझा तुम्हाला आवाज येणार नाही आहे. तर मित्रांनो, मंदिर बंद आहे, त्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेणार आहोत. तुम्ही आतमध्ये बघू शकता, शंकरांची पिंडी आहे मोठी. आणि आतमध्ये मित्रांनो, आतून खूप बघण्यासारखं खूप छान आहे. तर मित्रांनो, मंदिर बंद असल्यामुळे आपण बाहेरच उभे आहेत. पाऊस चालू आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला आम्ही दाखवतो पूर्ण नजारा आजूबाजूचा. तुम्ही बघू शकता, साईडून खूप छान असा निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप छान इकडे पसंत वाटतं मित्रांनो. आणि त्या बॅक साईडला, मंदिराच्या बॅक साईडला मित्रांनो धरण आहे, पंधेरी धरण. ते सुद्धा वरून दिसतं, ते तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या आधी थोडा पाऊस चालू आहे, त्यामुळे आपण थोडं थांबूया. हे बघा मित्रांनो, यांचा जीर्णोद्धार सोहळा होता. तुम्ही बघू शकता, 2025 गेल्या वर्षी झालेला आहे. आणि तुम्ही वाचू शकता, बघा, पांडवकालीन स्वयंभू टाकवली मंदिर. खूप मित्रांनो जुना मंदिर आहे. आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहोत आणि मंदिराचा तुम्ही मागून नजारा बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि मित्रांनो, जस्ट मंदिराच्या मागच्या साईडला एक छोटीशी विहीर आहे. ही सुद्धा मित्रांनो खूप जुनी पांडवकालीन विहीर आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी असं कंटिन्यू तुम्ही बघू शकता. आणि इकडे तुम्ही नजारा बघू शकता, खूप सुंदर असा नजारा आहे. तर पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला समोरचे डोंगर थोडे भुरके किंवा धुका आलेला असल्यामुळे दिसू शकत नाही. आणि पाऊस चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी तरीसुद्धा कशा प्रकारे इकडे निसर्ग आहे ते. तुम्ही मंदिर बघू शकताय. आता मंदिर, पाऊस चालू असल्यामुळे बघा. हा बघा मित्रांनो, हा इकडे खाली जी घरं दिसत आहेत तुम्हाला दाखवतो. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही खाली तुम्हाला घरं दिसत असतील. त्याचबरोबर त्या साईडला खाली घरं दिसत आहेत. तर मित्रांनो, हा पंधेरी गाव आहे, इथून खूप जवळ आहे. आणि पंधेरी धरणसुद्धा इथून दिसतं आहे. ते तुम्हाला मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे क्लिअर दिसणार नाही आहे. पण मित्रांनो, हा जो मंदिर आहे एका अशा छोट्याशा डोंगरावर आहे. खूप सुंदर असं वातावरण इकडे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या साईडला तुम्ही बघू शकताय, बघा मित्रांनो, इकडे खाली धरण आहे त्या साईडला. हा झाड दिसतोय, इकडे खाली धरण आहे. आणि
हे बघा इकडे तुम्हाला सुंदर असा नजारा दाखवतो. पाऊस चालू असल्यामुळे काय छत्री घेऊन व्हिडिओ करायला जमत नाही. हे अशी छत्री घे. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे बघा हे खाली एक वाडी आहे. ही पंधेर बघा तुम्ही बघू शकता. बघा इकडे इथून पंधेरी खूप जवळ आहे. हा खाली डोंगर दिसत आहे. तुम्ही हा पायवाट इकडून लोकांनी जातात येतात. त्याचबरोबर मित्रांनो इकडे त्यातून खालून खूप सुंदर असतात. आणि मित्रांनो त्याच साईडला पलीकडे डोंगरावर रातांबेवाडी, घोसाळे, ह्या साईडला पाचरळ अशी गावं आहेत. तिथून मित्रांनो हा मंदिर खूप सुंदर असा दिसत असतो. तर चला अजून आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला दाखवतो. आणि साईडहून मित्रांनो पूर्ण असा दाट जंगल, झाडी खूप आहे, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो मंदिराच्या दुसऱ्या साईडला आपण आलो आहे. तर तुम्ही ह्या साईडला सुद्धा समोर मित्रांनो डोंगर बघू शकताय. खूप सुंदर असा नजारा आहे. आणि इकडे सुद्धा मित्रांनो खूप छान अशी थोडंसं जायला जागा आहे. मित्रांनो इकडे महोत्सव होतो. तर इकडे मित्रांनो खूप पब्लिक, आपला मंडणगड तालुक्यातलं खूप पब्लिक मित्रांनो इकडे येत असतो. आणि मित्रांनो हा गाव खूप आदर्श गाव असा आहे. तर मित्रांनो एक जुटीने सर्व कार्यक्रम पार पडत असतात. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मंदिर ह्यांनी बांधलेलं आहे. या साईडला मित्रांनो जेवणाची सोय करण्यासाठी रूम आहे. तर चला मित्रांनो जाऊया आपण आता घरी. आणि ते बघा समोर मित्रांनो ते दिसतात तुम्ही घरं. तिकडे एक गाव आहे आणि ते गाव एका डोंगरावर आहे आणि हे मंदिर दुसऱ्या डोंगरावर आहे. तर दिसतं